विरारच्या नारंगी फाटा परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा एक भाग कोसळला। या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली, तर 21 जणांना वाचवण्यात यश आले। अग्निशमक दल, एनडीआरएफचे जवान रेस्क्यू ऑपरेशन राबवतायत, मात्र अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होती। विरार रमाबाई इमारती दुर्घटनेत जखमी झालेले नागरिक आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार होता, नेमका हा प्रसंग कसा होता? मी इथे ग्राउंड फ्लोअरला राहतो। मला तिथे थोडासा पहिला 10 मिनिटापूर्वी एक आवाज आला होता, म्हणून मी पाठीमागे बघायला गेलो तर एक दिवाळाचं खाली एक हे पडलं होतं, म्हणून मी तिथे खिडकीने दिवाळ पडलं, म्हणून ते सुनील थेराडे आहेत यांना घेऊन मी ते प्रत्यक्षात बघायला गेलो तर तिथे ते दिवाळाचा आवाज आला म्हणून आम्ही बघितलं। तर त्यानंतर आमच्या बिल्डिंगमधले बरेचसे लोक बघायला आले। फक्त आम्ही बघून मागे वळेपर्यंत पूर्ण बिल्डिंग खालती आली आणि त्यावेळी धुराचा लोट होता, त्याच्यामध्ये बाकीचे पण थोडेफार इकडे तिकडे झाले, पण मी थोडा अटकलो होतो। त्याच्यानंतर ते तुम्हाला लागलेलं आहे का? माझ्या पायाला, हाताला, डोक्याला मार लागला आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या हातावरती ह्या जखमा आपल्याला पाहायला मिळतात, तसं त्यांच्या पायालाही त्या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण या एवढ्या मोठ्या दुर्घटनेत बाहेर येणं किती शक्य होतं, कारण त्या ठिकाणी धुराचा लोट होता, तसंच त्या ठिकाणी लाईट नव्हती, म्हणून नागरिकांनी निघायचं कसं असा प्रश्न हा समोर होता। मात्र शेवट नेमके हे किती वाजता नेमकं घडलं होतं? हे 12:50चा टायमिंग आहे, सॉरी 11:50चा, कारण मी तिथे 11:41ला गेलो होतो मी बघायला तिथे काय झालं। त्यावेळी तो दिवाळाचा आवाज आला, त्या 10 मिनिटात म्हणजे 11:50 ते 52 या 2 मिनिटांमध्ये सर्व हे काम तिथे जास्त हे झालं पूर्ण। कॅमेरामॅन रोहन सह विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार। विरार दुर्घटनेतील मृतांच्या वारसांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली। मृतांच्या वारसांसाठी मुख्यमंत्र्यांकडून 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली। विरार दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय। 48 तासांपासून एनडीआरएफच्या मदतीनं बचाव कार्य सुरूच आहे। आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले। Thank you.